नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, 1 चमचा मी तेल टाकलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेले आहे। अर्धा चमचा जिरे मी कुटून टाकलेले आहेत। 10 ते 15 कढीपत्त्याची पानं मी कापून टाकलेली आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा 1.5 गड्डी लसूण असा कुटून घ्यायचा, एकदम बारीक कुटला तरी चालेल। त्याचा वास पूर्ण म्हणजे एक चव त्याची उतरली पाहिजे तेलामध्ये। गॅस मीडियम आहे आणि चांगलं आपण पहिलं भाजून घेऊया। लसणाचा कलर बघा असा आलेला आहे। ह्याच्यामध्ये एक छोटा आकाराचा कांदा मी कापून घेतलेला आहे। बारीक कापला तरी चालेल आणि जरा मोठा जरी कापला तरी पण चालू शकतं। तर चांगला भाजून घेऊया पहिला। कांदा बघा चांगला भाजलेला आहे। अशा पद्धतीत भाजून घ्यायचा, जेणेकरून ही जी चटणी आपली 8 ते 10 दिवस टिकणार आहे ना, ती खराब नाही झाली पाहिजे। तर गॅस बारीक करते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची, कलरवाली पण आहे आणि तिखट पण आहे। आता हे पहिले मिक्स करून घेऊया। हलकसं परतून घ्यायचं बघा, कारण यातला कुठलाही आपली मिरची पावडर वगैरे जळली नाही पाहिजे। तर ह्याच्यामध्ये बघा 1 वाटीभर शेंगदाणे मी भाजून कुटून घेतलेले आहे। शेंगदाणे काय केले, खरपूस भाजायचे आणि त्याची पूर्ण साल काढायची आणि नंतर मग त्याला कुटून घ्यायचे। जे एकदम पण जास्त बारीक नाही आणि एकदम पण जास्त असे मोठे कुटायचे नाही। तर त्याला 2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटं बघा एकसारखं मी मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। आता ही जी कोथिंबीर आहे ना, धुवून एकदम पूर्णपणे सुकवून घेतलेली आहे बघा, म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश बिलकुल नाही। तर कोथिंबीर टाकली, जसं आपण म्हणतो कांदा टाकला चटणी खराब होते, तरी होणार नाहीये। तुमचे 8 ते 10 दिवस टिकल आणि तुम्ही खाऊ शकता। तर ही पण मी 2 मिनिटं कोथिंबीर टाकल्यानंतर मी परतून घेते। 2 ते 3 मिनिटं बघा मी मीडियम गॅसवर परतून घेतलेले, मस्त अशी झालेली आहे। तर मी गॅस बंद करते आणि ह्यातच अशीच ठेवायची आणि थंड झाल्यानंतर पॅक बंद डब्यात ठेवून जर तुम्ही कधी पण खाल्ली तर चालू शकते। ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।